कल्याण डोंबिवलीत सध्या सत्तेइतकीच चर्चा आहे ती स्वीकृत नगरसेवक पदांची। परिवहन व शिक्षण सेवा शासकीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात गेल्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक पदांसाठी इच्छुकांची संख्या झपाट्याने वाढली आहे। भाजपा, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, मनसे सर्वच पक्षात कार्यकर्त्यांकडून वरिष्ठांकडे जोरदार लॉबिंग सुरू आहे। नाराजगी टाळण्यासाठी मनधरणीचे राजकारणही रंगले आहे। केडीएमसी मध्ये एकूण 122 नगरसेवक आहेत। सध्या संख्याबळानुसार शिवसेना शिंदे गट 53, भाजपा 50, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट 11, मनसे 5, काँग्रेस 2, राष्ट्रवादी शरद पवार गट 1 मात्र आता लक्ष वेधून घेत आहेत ते 10 स्वीकृत नगरसेवक। सूत्रांच्या माहितीनुसार 4 जागा शिंदे गटाला, 4 जागा भाजपाला, 1 जागा ठाकरे गटाला, 1 जागा अन्य इतर गटांना। यामुळे सर्वच पक्षात इच्छुकांची गर्दी उसळली आहे। भाजपा व शिंदे गटाकडून प्रत्येकी 50 पेक्षा अधिक इच्छुक असल्याची चर्चा आहे, तर ठाकरे गटात 20 ते 30 जणांनी इच्छा व्यक्त केली आहे। विशेष म्हणजे भाजपाकडून एका वर्षासाठी एक कार्यकर्ता अशी रोटेशन पद्धत अवलंबण्याचा विचार असल्याची चर्चा आहे। जर हा फॉर्म्युला राबवला गेला तर पुढील 5 वर्षात सुमारे 20 कार्यकर्त्यांना संधी मिळू शकते। मात्र एका वर्षात विकास कामे कितपत होतील हा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित आहे। भारतीय जनता पक्षामध्ये अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी काम करतात, निस्वार्थपणे काम करतात आणि त्याच पद्धतीने यावेळेला महायुती झाल्यामुळे फक्त 50 लोक 56 लोकांना आम्हाला संधी देता आली, तरी सुद्धा अनेक कार्यकर्ते जे वंचित राहिलेले, त्या वंचित राहिलेल्या कार्यकर्त्यांनी स्वतःहून सुद्धा इच्छा प्रकटित केलेली आहे। त्याचबरोबरीने पक्षाचं सुद्धा धोरण आहे, त्या धोरणानुसार जे त्या महानगरपालिकेमध्ये जाऊन या शहराच्या विकासासाठी कार्य करू शकतात आणि सक्षम आहेत अशा लोकांचा निश्चितपणे पक्षाच्या वरिष्ठांच्या वतीने विचार होईल आणि त्यांना या स्वीकृत या पदासाठी नामनिर्देशित करण्यात येईल। नाही, या बाबतीमध्ये नव्यानेच महापालिकेचं कामकाज सुरू झालेलं आहे आणि महापालिका अधिनियम 1949च्या नियमाप्रमाणे कामकाज सुरू होईल आणि त्याप्रमाणे ज्या वेळेला मीटिंग लागेल, स्वीकृत सदस्य स्वीकारणे किंवा स्टँडिंग कमिटीचे सदस्य निवडणे, ते योग्य वेळी त्याचा निर्णय घेतला जाईल। इच्छुक तर भरपूर आहेत, जो काम करतो 20-20, 25-25 वर्ष त्याची इच्छा असते, त्यामुळे स्वीकृत सदस्यासाठी किंवा स्टँडिंगला जाण्यासाठी स्टँडिंग कमिटीमध्ये सदस्य होण्यासाठी खूपच इच्छुक आहेत। अनेक जणांनी शहर शाखेमध्ये अर्ज केलेला आहे स्वीकृत नगरसेवकासाठी। अनेक जण आहेत, लवकरच पक्ष त्यावरती निर्णय घेऊन त्यातील एकपैकी नाव डिक्लेअर करतीलच।